नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि पूर्वीचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण बघितलं होतं की संधी म्हणजे नेमकं काय आहे आणि संधीचे 3 प्रकार पडतात ते देखील आपण बघितले होते। आणि आपला स्वर संधी ॲक्च्युली चालू होता आणि स्वर संधीमध्ये जी 4 नियमाप्रमाणे स्वराची संधी होते, बरोबर, स्वराची संधी होते त्यातील आपण हे 2 नियम बघितले होते, कोणतं दीर्घत्व स्वर संधी आणि गुणादेश संधी हे आपण बघितलं होतं। आता वृद्ध्यादेश आणि यनादेश हे 2 नियम आपले राहिले होते, तर हे 2 नियम आपण आज कव्हर करून घेणार आहोत। म्हणजे आपला जो हा स्वर संधी टॉपिक आहे हा पूर्णपणे कंप्लीट होईल, मग आपण व्यंजन संधीकडे वळू शकतो, बरोबर ना। तर आपण आज बघणार आहोत हे 2 पैकी प्रथम बघू आपण वृद्ध्यादेश। वृद्ध्यादेशमध्ये म्हणजे नेमकं काय आहे आणि यामध्ये कोणते स्वर तयार होतात आणि याच्यामध्ये नेमकं कशा प्रकारे संधी होते आणि याला वृद्ध्यादेश का म्हणतात हे आपण बघूया। तर चला मित्रांनो, बघूया आपण पुढे। बघा वृद्ध्यादेश बघा वृद्ध्यादेशामध्ये 2 प्रकारचे स्वर तयार होतात। ते कोणते होतात? एक होतात आय आणि औ, आय आणि औ, ठीक आहे। हे 2 प्रकारचे स्वर तयार होतात आणि हे ज्या पद्धतीने तयार होतात त्यालाच वृद्ध्यादेश असं म्हणतात। समजते मित्रांनो? आता नेमकं कशा पद्धतीने हे स्वर तयार होतात ते आपण बघूया। बघा यामध्ये अ अधिक ए याचं अय होतं। ही पद्धत आहे वृद्ध्यादेशामध्ये, ठीक आहे। आणि याच्यामध्ये अ आणि ए यांची जेव्हा संधी होते तेव्हा आपल्याला ए हा स्वर प्राप्त होतो, ठीक आहे। तर तो कसा होतो त्याचं आपण उदाहरण बघू। बघा क्षण एक हा शब्द आहे। आता ह्या शब्दाची संधी कशी होणार आहे बघा। तर वृद्ध्यादेशामध्ये या शब्दाची संधी कशी होईल बघा। संधी करताना आपण जी व्याख्या बघितली होती संधीची ती काय होती? पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा गृहीत धरायचा असतो। तर बघा पहिल्या पदातील शेवटच्या वर्णामधून आपल्याला कुठला स्वर प्राप्त होतो? क्षण अ हा स्वर प्राप्त होतो। आणि जो दुसरे पद आहे त्यातील पहिल्या पदामधून आपल्याला कोणता स्वर प्राप्त होतो? ए, बरोबर। आता वृद्ध्यादेशामध्ये काय सांगितलं आहे की अ आणि ए ची जर संधी झाली तर आपल्याला संधीमध्ये काय भेटतं? अय भेटतं, अय, बरोबर। तर बघा आता संधी कशी होईल? क्षणेक, बरोबर। क्षणेक हा शब्द आपल्याला समोर भेटणार। समजते मित्रांनो? ठीक आहे, चला बघू आपण दुसरं उदाहरण बघू। बघा एक अधिक एक। आता ह्या शब्दाची संधी कशी होणार आहे बघा। पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आपल्याला गृहीत धरायचा असतो। तर बघा ह्या वर्णामधून आपल्याला कुठला स्वर प्राप्त होतो? क, क, बरोबर। अ हा स्वराची प्राप्ती होते आणि जो दुसरा शब्द आहे त्यातील पहिल्या वर्णातून आपल्याला ए मिळतं। बघा परत वृद्ध्यादेशामध्ये अ अधिक ए ह्या दोघांची संधी झाली तर आपल्याला ए हा स्वर मिळतो, बरोबर। तर बघा आता संधी कशी होणार? एक एक, बरोबर मित्रांनो। हा ए इथे जाणार, इथे मात्रा येणार एक एक। समजतंय का तुम्हाला? चला आपण बघू आता पुढे। बघा आता आतापर्यंत आपण काय बघितलं? अ अधिक ए। आता आ अधिक ए काय होतं? हे देखील एच होतं, बरोबर। मग याचे उदाहरण काय असू शकतात बघा।
सदा अधिक एव हा शब्द आहे, हे दोन शब्द आहेत. आता ह्या दोन शब्दापासून आपल्याला एकच शब्द तयार होतो, तो जोडून होतो, म्हणजे दोघांमध्ये संधी होते. तर संधी कशी होणार आणि कोणता शब्द तयार होणार हे बघू. सदा. आता ह्या शब्दापासून आपल्याला जो दुसरा वर्ण आहे पहिल्या शब्दातील, त्यातून आपल्याला आ ह्या स्वराची प्राप्ती होते, बरोबर ना. सदा आ आणि समोर ए भेटतं, बरोबर. आता आ आणि ए याची जर संधी झाली तर ऊर्ध्व देशामध्ये आपल्याला काय मिळतं, अय मिळतं, अय, बरोबर. आता संधी कशी होणार, सदैव, बरोबर आहे. हो मित्रांनो, तर अशा प्रकारे संधी होते, बरोबर. चला बघू आपण पुढे. आई बघितलं, आचं बघितलं, आचं बघितलं. आता बघून अ आणि अय ह्या दोघांची संधी सुद्धा अयच होते. आलं लक्षात. मग याची उदाहरण बघू आपण. बघा, मत अधिक ऐक्य हे दोन शब्द आहेत, बरोबर. मत अधिक ऐक्य. तर ह्या दोन शब्दापासून संधी होऊन एकच शब्द तयार होतो. तर तो शब्द कोणता तयार होतो ते बघू. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आपल्याला अ हा स्वर प्राप्त होतो, तर दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णामधून आपल्याला अय हा स्वर मिळतो. ह्या स्वरांची जेव्हा संधी होईल तर ऊर्ध्व देशामध्ये यांचं काय तयार होतं, अयच तयार होतं. ठीक आहे. बघा, तर मग शब्द कसा तयार होईल, मैतैक्य, बरोबर. हो, तर ह्या प्रकारे शब्द तयार होईल. चला बघू दुसरं उदाहरण. आता आपण शब्द घेऊया, जन अधिक ऐक्य. ठीक आहे, थांबा, चांगल्या प्रकारे समजेल, आपण चांगलं लिहू. ठीक आहे. आता हे दोन शब्द आहेत. आता यापासून कुठला शब्द तयार होईल ते बघू आपण. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आपल्याला अ ह्या स्वराची प्राप्ती होते आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आपल्याला आय हा स्वर मिळतो. तर बघा, अ आणि ए यांची संधी होते, तर आपल्याला अयच ह्या स्वर मिळतो, बरोबर. तर शब्द काय मिळतो, जैनक्य, बरोबर आहे. हो, तर हा शब्द आपल्याला मिळतो. तर तुम्हाला समजते ना मित्रांनो की कशा प्रकारे ऊर्ध्व देशामध्ये संधी होते. ट्रिक म्हणून तुम्ही एकच गोष्ट लक्षात घ्या की ऊर्ध्व देशामध्ये दोनच स्वर तयार होतात. कोणते, एक तयार होतो आय आणि ओ. हे जर तुमच्या लक्षात आलं तर स्वर कसे बनतात हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. तुम्हाला जर हे कळालं की ऊर्ध्व देशामध्ये कोणते स्वर तयार होतात तर तुम्हाला ऊर्ध्व देश हा चांगल्या प्रकारे समजून जाईल. ठीक आहे, चला बघू आपण पुढे. बघा, आ अधिक अय याचं देखील संधी होऊन अयच तयार होतं, बरोबर. चला याचे उदाहरण बघू आपण. आचं आणि एचं या दोघांमध्ये संधी झाली तर याचा देखील आपल्याला कोणता स्वर मिळतो, अय स्वर मिळतो. बघा, प्रजा, प्रजा अधिक ऐक्य याच्यापासून आपल्याला कुठला स्वर मिळतो, तर बघा, पहिल्या शब्दातील दुसरा वर्णामधून आपल्याला आ ह्या स्वराची प्राप्ती होते, प्रजा आ, बरोबर. आणि तो दुसरा शब्द आहे त्यातील पहिला वर्ण आपल्याला ए प्राप्त होतो, आय. बघा, आता ह्याची संधी कशी होणार, आ मध्ये जर आ आणि ऐची जर संधी झाली तर ऊर्ध्व देशामध्ये आपल्याला ऐच मिळतो. तर हा जो प्रजा आणि ऐक्य शब्द आहे यापासून कोणता शब्द तयार होईल, बघा, प्रजैक्य, बरोबर. समजते का मित्रांनो. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे
याचं उदाहरण बघितलं आपण. आता बघू पुढे आपण. आतापर्यंत आपण बघितलं ऐ कसा तयार होतो हे बघितलं. आता आपण बघू की वृद्ध या देशामध्ये औ ह्या स्वराची निर्मिती कशी होते. बरोबर. तर बघा अ अधिक क ओ, अ आणि ओ ह्या शब्दाची जेव्हा संधी होते तेव्हा औ हा स्वर तयार होतो. आणि या तयार होण्याचा जो प्रकार आहे यालाच आपण काय म्हणतो, वृद्धादेश म्हणतो. समजते का तुम्हाला. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की वृद्धादेश म्हणजे काय आहे, यामध्ये कुठले स्वर तयार होतात. ठीक आहे. तर बघू आपण याचे उदाहरण बघूयात. पहिलं उदाहरण काय घेता येईल आपल्याला याचं, अचं आणि ओचं. बघा जल अधिक ओघ, हे दोन शब्द आहेत, जल आणि ओघ. तर ह्या शब्दापासून आपल्याला कुठला शब्द मिळतो बघूया आपण. चला, जल पहिल्या शब्दाचा जो शेवटचा वर्ण आहे त्यापासून आपल्याला अ ह्या स्वराची प्राप्ती होते. तर दुसऱ्या शब्दाचा जो पहिला वर्ण आहे त्यापासून आपल्याला ओ मिळतो. ठीक आहे. हे अ आणि ओ हे दोन स्वर जेव्हा यांची संधी होते तेव्हा आपल्याला औ हा स्वर प्राप्त होतो. बरोबर. आता बघू आपण की हा शब्द कोणता तयार होईल. हा शब्द तयार होईल जलोघ. बरोबर आहे का मित्रांनो. समजते का तुम्हाला. हो मित्रांनो, थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्या. फार सोपा विषय आहे, म्हणजे हवा तेवढा म्हणजे जास्त काही अवघड नाही आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक जर केलं तर तुम्हाला नक्की सोपा जाईल. ठीक आहे. चला, आता बघितलं आपण अ आणि ओ. तर आता बघू आ आणि ओ यांचा कसा स्वर तयार होईल. बघा आ आणि ओ, आ आणि ओ जेव्हा हे स्वर एकूणमेकात मिसळतात तर तेव्हा काय तयार होतं. बघा आ आणि ओ तेव्हा देखील ओ हा स्वर तयार होतो. ठीक आहे. चला याचे उदाहरण बघू आपण. पहिलं उदाहरण काय घेता येईल आपल्याला. बघा गंगा आणि ओघ. बरोबर. आता ह्या शब्दाची संधी, ह्या दोन शब्दाची संधी कशी होणार आणि कोणता शब्द तयार होणार संधी होऊन ते आपण बघूया. बघा गंगा ह्या शब्दाच्या शेवटच्या वर्णामधून आपल्याला आ ह्या स्वराची प्राप्ती होते. तर दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या वर्णामधून आपल्याला ओ ह्या स्वराची प्राप्ती होते. जेव्हा आ आणि ओ हा स्वर मिळून संधी होते तेव्हा आपल्याला नवीन औ स्वर हा मिळतो. ठीक आहे. तर बघा आता शब्द कसा होईल. गंगोघ. बरोबर मित्रांनो, समजलं हे तुम्हाला. ठीक आहे. चला, तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊ आपण. यमुना ओघ. बरोबर. हे दोन शब्द आहेत. तर बघा या शब्दापासून एक नवीन शब्द संधीच्या स्वरूपाने कसा तयार होतो ते बघू आपण. यमुना ना यापासून आपल्याला आ ह्या स्वराची प्राप्ती होते. तर समोर ओ आहे. बरोबर. आ आणि ओ यांच्यामध्ये संधी होऊन तयार होतो औ. ठीक आहे. तर बघा संधी कशी होणार. यमुनाओघ, यमुनोघ, यमुनोघ. बरोबर. समजते. ठीक आहे. चला बघू आपण आता पुढचा नियम काय असणार आहे. आपण बघितला आ आणि ओ स्वराची संधी, आपण बघितली आ आणि ओ स्वराची. आता आपण बघूया अ आणि औ ह्या स्वराची आपण संधी बघूया. ठीक आहे. बघा अ आणि औ, अ आणि औ जेव्हा हे दोन स्वर येतात, या दोघांमध्ये संधी होते तेव्हा देखील औ हा स्वर आपल्याला मिळतो. तर याचे उदाहरण आपल्याला कसे बघता येईल. चला बघूया.
बघा, वृक्ष, औदार्य, वृक्ष औदार्य, बरोबर. तर बघा हे दोन शब्द आहेत. आता यामध्ये संधी कशी होणार, वृक्ष पहिल्या शब्दाचा जो शेवटचा वर्ण आहे त्यापासून आपल्याला अ ह्या स्वराची प्राप्ती होते, तर पुढे आपल्याला औ हा स्वर मिळतो. अ आणि औ ह्या दोन स्वराची संधी औ ह्या स्वरामध्ये होते. तर बघा आपण शब्द कसा तयार होईल, वृक्षोग, वृक्षोदार्य, वृक्षोदार्य. समजलं का मित्रांनो तुम्हाला कसा शब्द तयार झाला, वृक्षोदार्य. चला आपण पुढचा शब्द बघूया, उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा, वन अधिक औषधी, बरोबर. बघा वन, वन, न, न यापासून आपल्याला अ या स्वराची प्राप्ती होते, तर समोर औ आहे, बरोबर. अ आणि औ ह्या दोन स्वराची संधी औ मध्येच होते, हे तर तुम्हाला समजलं असेल आता. ठीक आहे, आता शब्द कसा तयार होणार, वरचा कसा तयार होणार, बघा, वनौषधी, बरोबर. आलं लक्षात मित्रांनो. ठीक आहे, तर वृद्ध्यादेश ह्या संधीमध्ये, ह्या स्वर संधीमध्ये अशा प्रकारे संधी होते. ठीक आहे, आता आपण बघितलं की अ आणि ओचं संधी होऊन औच प्राप्त होतो आपल्याला. आ आणि ओ हा स्वर एकत्र येऊन औ स्वर भेटतो, आणि अ आणि औ हा स्वर मिळून आपल्याला औ स्वर मिळतो. आता जो पुढचा एक राहिलेला आहे याच्यामध्ये बघा, आ आणि औ मिळून आपल्याला कुठला स्वर मिळतो, तर यामध्ये सुद्धा आपल्याला औ हा स्वर प्राप्त होतो, बरोबर मित्रांनो. ठीक आहे, तर ही होती वृद्ध्यादेश संधी, तुम्हाला कळालं असेल. आणि हा होता स्वर संधीमधला आपण तिसरा नियम समजू याला, की वृद्ध्यादेश याच्यामध्ये कुठले कोणते कोणते, यामध्ये कोणते कोणते बघा, वृद्ध्यादेश, बरोबर. आणि यामध्ये कोणते कोणते स्वर बनतात, तर ऐ आणि औ हे स्वर बनतात. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला वृद्ध्यादेशमध्ये काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे, चला बघूया आपण आता पुढचा प्रकार, जो की आहे यनादेश. ठीक आहे, चला. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला डिस्कस करायचा आहे यनादेश. हा जो आहे हा चौथा नियम मानू आपण स्वर संधीचा. ठीक आहे, बघा यनादेश. आता यनादेशमध्ये नेमकं काय आहे आणि याला यनादेश का म्हणायचं हे आपण बघूया. बघा, तर ई, उ आणि रू. ठीक आहे, हे जे स्वर आहेत यांच्यापुढे हे जे स्वर आहेत मित्रांनो, बघा, ई, उ आणि रू हे ऱ्हस्व असो किंवा दीर्घ असो, यांच्यापुढे जर विजातीय स्वर आले तर यांचा काय होतं, तर ईचं बघा, ईचं होतं य, ऊचं होतं व, ऊचं होतं व, आणि रूचं होतं रूचं होतं र. ठीक आहे, समजतं मित्रांनो. बघा यनादेशामध्ये नेमकं काय आहे, ई, उ आणि रू हे जे स्वर आहेत हे ऱ्हस्व असोत किंवा दीर्घ असोत, यांच्यापुढे जर विजातीय स्वर आला तर ईच्या बद्दल येतं य, ऊच्या बद्दल येतं व, आणि रूच्या बद्दल येतं र, बरोबर. ठीक आहे, तर तुम्हाला आता विजातीय स्वर म्हणजे काय, तर तेही तुम्हाला सांगतो. बघा, सजातीय स्वर, सजातीय स्वर म्हणजे काय, हा ई आहे, ईच्या पुढे ई आला, हा झाला सजातीय स्वर. पण विजातीय स्वर म्हणजे काय,
सारख्या जातीचा नसलेला, म्हणजे बघा ईच्या पुढे जर अ आला, जर ईच्या पुढे आ आला किंवा ईच्या पुढे ऊ आला तर हे झाले विजातीय स्वर. आणि सजातीय स्वर म्हणजे काय, ईच्या पुढे ई आला, ऊच्या पुढं ऊ आला, अच्या पुढे अ हा स्वर आला, तर हे झाले सजातीय स्वर आणि हे झाले विजातीय स्वर. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, तो समजलं तुम्हाला. तर चला आपण आता उदाहरण बघूया. ठीक आहे, बघा पुन्हा एकदा बघूया आपण. जेव्हा यनादेश मध्ये संधी होते, म्हणजे नेमकी संधी कशी होते बघा. एक उदाहरण घेऊ आपण, एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे, बघा प्रीती आणि अर्थ. बघा, तर हे यनादेशामधलं एक उदाहरण घेतोय आपण, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल की यनादेश संधी ही नेमकी होते कशी. ठीक आहे, बघा प्रीती, इथे आपण बघतोय की पहिल्या शब्दातील दुसरा जो वर्ण आहे प्रीती ई, यामधून आपल्याला ई ह्या स्वराची प्राप्ती होते आणि वेलांटी रस्व आहे म्हणून आपल्याला रस्व ई घ्यावा लागेल. आणि याच्या समोर जो आहे हा काय आलेला आहे, अ आलेला आहे, म्हणजे विजातीय स्वर आलेला आहे. तर जसा की आपण नियम बघितला, जर ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर त्याची संधी, त्याच्यामध्ये काय बदल होतो, ईच्या बद्दल येतं य, बरोबर. आणि य झाल्याच्या नंतर मग समोरचा जो काही वर्ण आहे त्याबद्दल याची काय होते, संधी होते. मग हा बदल झाल्याच्या नंतर हा अ जो आहे य आणि याचं येणार य, मग हा आपल्याला संधी होऊन संधियुक्त मिळालेला काय आहे, वर्ण आहे. आता यामध्ये याची संधी होणार. तर बघा शब्द कसा तयार होणार, प्रीत्यर्थ, प्रीत्यर्थ, बरोबर. ठीक आहे, हा य इथे गेला. समजलं का मित्रांनो तुम्हाला. चला तुम्हाला समजण्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे, बघा बघा मित्रांनो, प्रति अधिक अक्ष, प्रति अक्ष हा शब्द आहे. तर याची संधी कशी होणार ते बघू आपण. बघा प्रति ह्या शब्दामधून आपल्याला ई ह्या स्वराची प्राप्ती होते आणि वेलांटी रस्व आहे म्हणून ई आपण रस्व घेऊ. याच्या समोरचा जो शब्द आहे यामधून आपल्याला अ हा भेटलेला आहे. तर ईच्या पुढे अ आला म्हणजे ईच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणजे ईचं य होणार. आणि नंतर हा जो समोरचा जो अ आहे, दुसऱ्या शब्दातील जो पहिला वर्ण आहे अ स्वर, तो याच्यामध्ये मिसळणार आणि मग याची संधी होणार. य मध्ये अ घातल्याच्या नंतर यांच्या दोघांची संधी झाल्याच्या नंतर मिसळल्याच्या नंतर आपल्याला य हा वर्ण भेटतो. मग आता याची संधी कशी होणार बघा, प्रत्यक्ष, बरोबर आहे. तर अशा प्रकारे याची संधी होते. चला तुम्हाला समजण्यासाठी आणखी एक तिसरं उदाहरण घेऊ आपण. अति आणि अंत. आता ह्या शब्दाची संधी कशी होणार चला बघू आपण. अति, ठीक आहे. अतिला पहिली वेलांटी आहे मित्रांनो, माझ्याकडून दुसरी झाली इथे. ठीक आहे, अति अंत. आता ह्या दोन शब्दाची संधी कशी होणार तर बघा, जो ती आहे ती मधून आपल्याला ई ह्या स्वराची प्राप्ती होते. तर समोर अ हा स्वर आहे. बघा ईच्या पुढे विजातीय स्वर आला आहे म्हणून ईचं य होणार, बरोबर. आता बघा मग य झाल्याच्या नंतर ह्या दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णासोबत पहिल्या जो अ हा स्वर प्राप्त आहे यासोबत याची होणार संधी आणि मग तयार होणार य,
बरोबर. आता शब्द कसा तयार होईल? अत्यंत. बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा नेमकं कसं तयार होतं. ईच्या पुढे बघा, इथं समजून सांगण्यासाठी सांगतो तुम्हाला. ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर ईचा होतो य, आणि जे समोरचा वर्ण आहे, जो समोरचा वर्ण आहे त्यामध्ये मिसळून, बरोबर, जो समोरचा वर्ण आहे त्यामध्ये मिसळून त्याची काय होते? मग संधी होते. आलं का लक्षात तुमच्या? आलं लक्षात मित्रांनो? तर चला ठीक आहे, बघू आपण पुढे. आता आपण ईचं बघितलं, आता बघू पुढे काय आहे. तर बघा, बघा जर नियम काय आहे, ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला, आता आपण आ घेतो इथे, तर ईचं य होतं. तर आता इथं बघा ईचं होणार य, आणि समोर जर आ आला, समोर जर आपला आ हा वर्ण असेल, हा स्वर असेल, तर याचं होतं या. बरोबर. तर यामध्ये याची संधी होणार. चला याचं उदाहरण बघू आपण. उदाहरण नंबर 1 बघा, इति आणि आदि. ठीक आहे. तर बघा ह्या शब्दाची संधी कशी होणार? इति. इति. इतिची देखील जी वेलांटी आहे मित्रांनो, ती पहिली वेलांटी आहे. ठीक आहे. बघा इति, तर ती यामधून आपल्याला ई या स्वराची प्राप्ती होते. पहिली वेलांटी आहे म्हणून आपल्याला रस्व ई घ्यावा लागेल, आणि समोर आपल्याला आ हा स्वर भेटतो. आपण जसं की बघितलं, ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर ईचं होतं य, आणि मग समोरच्या वर्णासोबत त्याची काय होते? संधी होते, आणि याचं तयार होतं या. मग बरोबर, मग ह्या वरील शब्दाची संधी कशी होणार? बघा, इत्यादी. बरोबर. आलं लक्षात? चला बघू 2 नंबरचं उदाहरण. अति, अति, अधिक, आचार. बरोबर. बघा आता या शब्दाची संधी कशी होणार आहे पुढे. अतिमधून आपल्याला ई भेटतं, पहिली वेलांटी आहे म्हणून रस्व घेणार, समोर आहे आ, ईच्या पुढे आला विजातीय स्वर, त्यामुळे ईचं होणार य, आणि मग ह्या आ सोबत याची संधी होणार, आणि आपल्याला मिळणार या. बरोबर. आता संधियुक्त शब्द कसा बनणार आहे ह्या 2 शब्दाचा? बघा, अत्याचार. बरोबर. समजलं मित्रांनो? चला बघूया पुढे 3रं उदाहरण. अति, अति आनंद. हे 2 शब्द आहेत. आता ह्या संधी होऊन एकच जोड शब्द तयार होतो. तो कोणता होईल ते बघू आपण. अति, ईची प्राप्ती होते, समोर आहे आ, ईच्या पुढे विजातीय स्वर आला तर ईचं होईल यचे, आणि ह्या आ ची काय होणार? संधी होणार, आणि आपल्याला मिळणार या. बरोबर. तर बघा काय मिळेल आपल्याला? अत्यानंद. अत्यानंद. बघा मित्रांनो, समजलं का तुम्हाला कसं झालं? तर ओके. चला बघू आपण आता पुढे. आता ई आणि आचं बघितलं होतं आपण. आता बघू आपण समोर. बघा ई समोर जर विजातीय स्वर आला तर ईचं होतं य. ठीक आहे. ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर ईचं होतं य, आणि समोर जो वर्ण आलेला असेल त्यासोबत त्याची काय होते? संधी होते. बरोबर. आणि मग
त्यामध्ये काय होते, संधी होते. बघा उदाहरण बघूया पहिले आपण काय आहे. उदाहरण नंबर 1 बघा, अति अधिक उत्तम. बरोबर. आता ह्या शब्दाची संधी कशी होणार आहे बघा. सॉरी, अतिची अतिला तला जी आहे ती पहिली वेलांटी आहे. ठीक आहे. अति उत्तम. ती मधून आपल्याला ई ह्या स्वराची प्राप्ती होते. वेलांटी पहिली आहे म्हणून आपल्याला रस्वच घ्यावा लागेल ई. बघा, आणि उत्तम उ. ईच्या पुढे काय आलाय, विजातीय स्वर आलाय म्हणून ईचं होणार य. बरोबर. आणि मग ह्या उ सोबत याची काय होणार आहे, संधी होणार आहे आणि आपल्याला मिळणार आहे यू. ठीक आहे. मग आता बघू की याचा आपल्याला शब्द काय भेटेल. बघा, अत्युत्तम हा शब्द आपल्याला भेटतो. समजलं का तुम्हाला मित्रांनो? चला ठीक आहे, समजलं असेल. आपण जाऊया पुढे. बघा, आता बघितलं आपण की आता बघू आपण दीर्घ. समोर दीर्घ ई आहे. दीर्घ ई मध्ये आपल्याला विजातीय स्वर आला. दीर्घ ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला तरी देखील ईचं य होतं. आणि जो काही उ आहे या उ सोबत मग संधी होणार आणि फक्त यला दुसरा उकार जाईल. नाही, सॉरी, पहिलाच उकार राहतो. इथं कुठल्याही उकारामध्ये फरक येत नाही. ठीक आहे. बघा, ईच्या पुढे उ आला म्हणजे विजातीय स्वर आला तर ईचं झालं यू, सॉरी य. ठीक आहे. आणि मग हा उ आला होता, मग ह्या यचं आणि ऊची दोघाची संधी होणार. याची आणि ह्या ऊची संधी होणार आणि आपल्याला मिळणार यू. बरोबर. चला बघू आपण कसं होईल. उदाहरण बघूया. बघा, उदाहरण नंबर 1. ठीक आहे. बघा, नदी उद्गम. नदी उद्गम. ठीक आहे. बघा, नदी ई आपल्याला ई ह्या स्वराची प्राप्ती होते. पण दुसरी वेलांटी आहे म्हणून आपण दीर्घ ई घ्यायचा. अधिक उ आला समोर म्हणजे ई समोर जर विजातीय स्वर आला तर ईचा झाला य. आणि मग ह्या य सोबत ह्या ऊची काय होणार, संधी होणार. मग काय भेटतं आपल्याला बघा, यू भेटतं. तर मग आता काय होणार, हा शब्द नदी अधिक उद्गमचा. बघा, नद्युद्गम. नद्युद्गम. ठीक आहे. नद्युद्गम हा शब्द इथे तयार झाला. चला बघू पुढे काय आहे. बघा मित्रांनो, आता ईच्या पुढे य आला म्हणजेच ईच्या पुढं विजातीय स्वर आलाय. बरोबर. म्हणजे ईचं होणार य. आणि मग य झाल्याच्या नंतर ह्या यचं ह्या ए सोबत काय होणार, संधी होणार आणि काय तयार होतं, ए. बरोबर. तर तयार होतं ए. तर बघा, याचं उदाहरण बघू आपण की कसं होईल. बघा, प्रति अधिक एक. बरोबर. बघा, प्रति अधिक एक. बघा, प्रति पासून आपल्याला ई भेटतो. पहिली वेलांटी आहे म्हणून रस्व ई घ्यावा लागेल आणि समोर भेटतो आपल्याला य. इथे काय झालं, ईच्या समोर विजातीय स्वर आला म्हणजे ईचं होणार य. बरोबर. याचं य आणि मग ह्या य सोबत ह्या एची संधी होणार आणि तयार होणार ए. बरोबर. तर मग आता काय शब्द तयार होतो, तर शब्द तयार होतो प्रत्येक. बरोबर. प्रत्येक हा शब्द काय होईल, तयार होईल. ईचं बघा, यनादेश. आता तुम्हाला इथे समजलं असेल की
यनादेश याला नाव का पडलं असेल? एक ट्रिक समजून घ्या तुमच्यासाठी. यनादेश ई पुढे कोणता विजातीय स्वर आला, म्हणजे ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर ईचं काय होतं? ईच्या पुढे ईचं काय होतं? य होतं. बरोबर, म्हणजे यनादेश. य म्हणजे यनादेश. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता, म्हणजे तुमच्या अगदी सहजपणे लक्षात राहू शकतं. बरोबर आहे ना? सोपा. चला आपण पुढे बघूया. बघा मित्रांनो, आता बघूया ऊ. ठीक आहे, आपण ईचं बघितलं आधी, आता आपण बघू. आपण ईचं बघितलं, आता आपण ऊ बघूया. ऊचं काय आहे? ठीक आहे, चला बघा. ऊ पुढे जर विजातीय स्वर आला, ऊ पुढे जर विजातीय स्वर आला तर ऊचं व होतं. बरोबर, आणि जो विजातीय स्वर आला तर अ, मग पुढील वर्णासोबत त्याची संधी होते आणि मग तयार होतं व. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? बरोबर. तर बघा याचं उदाहरण बघू आपण, की उदाहरण काय असेल. उदाहरण बघितलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल लगेच. ठीक आहे, बघा. मनू अधिक अंतर, मनू अधिक अंतर बराबर. आता याची संधी होऊन कोणता शब्द तयार होईल पुढे? चला बघूया. मनू, ऊ, पहिला उकार आहे, आपल्याला रसबऊ घ्यावा लागेल. पुढे काय आलेला आहे? अन, म्हणजे अ हा स्वर आलेला आहे. जसं की नियम आहे, ऊ पुढे जर विजातीय स्वर आला, ऊ समोर जर विजातीय स्वर आला तर त्याचं काय होतं? व होतं. आणि नंतर पुढे जो वर्ण आलेला आहे, बरोबर, त्यासोबत काय होते? संधी होते. तर व आणि अ ची संधी होणार आणि काय तयार होतं? व तयार होतं. ठीक आहे, तर चला आता शब्द काय तयार होईल मग? हा मनवंतर. मनवंतर, मनवंतर, बरोबर, हा शब्द तयार होणार, मनवंतर. बरोबर आहे मित्रांनो? चला बघू आपण दुसरं उदाहरण बघू समजण्यासाठी. उदाहरण नंबर 2. ठीक आहे, अणु, अणु अधिक अर्ध. ठीक आहे मित्रांनो, बघा आता याची कशी होणार संधी? बघा याची संधी कशी होणार? मनू अधिक अंतर. बघा, मनू, ऊ, ऊ आलं, त्यानंतर ऊ आलं आणि समोर आलं अ. ऊ पुढे जर विजातीय स्वर आला तर ऊचं होतं व, आणि समोर जो वर्ण आहे त्यासोबत संधी होणार आणि काय तयार होईल? व तयार होईल. बरोबर. आता मग शब्द काय तयार होईल इथे? काय काय अर्थ होईल मित्रांनो? तर बघा, मनू आणि इथे व तयार होतं ना, तर अन्वर्थ. समजलं का तुम्हाला इथे मित्रांनो? कसा शब्द अन्वर्थ तयार झाला? अणु आणि अर्थचा. ठीक आहे, चला बघू आपण आता पुढचं. बघा आता ऊ मध्ये जर विजातीय स्वर आ हा मिक्स झाला तर काय तयार होतं? व तयार होईल. बरोबर, आणि व सोबत आ या स्वराचा काय होणार? संधी होणार आणि आपल्याला मिळणार व. बरोबर आहे. चला चांगलं समजण्यासाठी आपण उदाहरण बघूया. बघा उदाहरण नंबर 1. उदाहरण नंबर 1 बघा काय आहे ते? गुरु अधिक आज्ञा. बरोबर, गुरु अधिक आज्ञा. आता बघा, गुरु आपल्याला ऊ ह्या ऊ या स्वराची प्राप्ती होते. बरोबर, आणि पहिला उकार आहे म्हणजे आपल्याला रस्व भेटेल. समोर आहे आ. जसं की नियमामध्ये आहे, ऊ मध्ये जर विजातीय स्वर मिसळला तर ऊचं होतं व, आणि समोरचा जो काही वर्ण असेल त्यासोबत संधी होईल. व आणि आची संधी झाली तर आपल्याला वा. वा हा स्वर मिळतो. इथं देखील मित्रांनो बघा, इथं देखील वा होतं, इथं चुकून व झालं. ठीक आहे, बघा वा मिळतो. तर शब्द कसा होईल?
शब्द कसा होईल मित्रांनो बघा, गुरुवाज्ञा. समजते का तुम्हाला? ठीक आहे, अशा प्रकारे शब्द बनेल. चालेल, आता बघू आपण समोरचं काय आहे ते. उदाहरण नंबर 2, सु आणि आगत. सु आणि आगत. आता हा शब्द कसा तयार होईल बघा. सु, उ आपल्याला मिळणार, समोर आहे म्हणजे विजातीय स्वर. ऊच्या समोर जर विजातीय स्वर आला तर ऊचं होतं व, बरोबर. आणि याची संधी होणार समोरच्या वर्णासोबत, तर आ. वची आणि आची जर संधी झाली तर आपल्याला मिळतं वा. शब्द कसा तयार होणार? स्वागत. बरोबर आहे, समजलं. चला बघू आता पुढे आपण. आता ऊचं बघितलं आपण, आता रूचं बघू. रूचं कसं असणार आहे ते बघूया. चला बघा मित्रांनो, रू काय नियम आहे ते. रू हे स्वर आहे, यामध्ये जर विजातीय स्वर जर मिळाला तर रूचं काय होतं? र होतं. आणि ह्या र मध्ये जो समोरचा वर्ण आहे त्यासोबत संधी होऊन आपल्याला रा हा काय मिळतो? आपल्याला वर्ण प्राप्त होतो. मग याचं उदाहरण बघू. उदाहरणामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं जाईल. बघा काय सांगितलेलं आहे. बघा पहिले आपण उदाहरण घेऊ. पितृ. उदाहरण पहिलं आहे पितृ आज्ञा. बरोबर, पितृ आज्ञा. पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णामधून आपल्याला रू हा वर्ण भेटतो, स्वर भेटतो सॉरी, आणि समोर आ. बघा रूच्या पुढं विजातीय स्वर आलाय म्हणजे रूचं होणार र. बरोबर, रूचं होणार र. आणि मग ह्या समोरच्या वर्णासोबत त्याची संधी होईल, र आणि आची संधी होणार तर आपल्याला मिळणार रा. बरोबर. तर बघा आता हा शब्द कसा तयार होणार? पितृ अधिक आज्ञा, तर होणार पित्राज्ञा. पित्राज्ञा. समजलं का मित्रांनो तुम्हाला? चला समोरचं बघू आपण आता, की उदाहरण नंबर 2, सॉरी उदाहरण नाही म्हणता येणार आपल्याला. बघा समोर रू आहे, ठीक आहे. रू मध्ये समोर औ हे विजातीय स्वर मिसळलं तर आपल्याला काय, रू मध्ये जर विजातीय स्वर मिसळलं तर रूचं काय होतं? र होतं. आणि र सोबत जो समोरचा व्यंजन आहे औ याची संधी झाली तर आपल्याला प्राप्त होतो रव. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना समजलं? आता उदाहरण बघितल्याच्या नंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा उदाहरण काय आहे? पितृ अधिक औदार्य. बरोबर, याच्यापासून कोणता शब्द तयार होणार आहे आपल्याला? बघा मित्रांनो, पितृ तृ या पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णामध्ये आपल्याला रू ह्या स्वराची प्राप्ती होते. तर पुढे आहे औ. रूच्या पुढे विजातीय स्वर आला म्हणजे रूचं होणार र. बरोबर, रूचं होणार र. आणि र झाल्यानंतर जो समोरचा जो वर्ण आहे औ हा स्वर, यासोबत रची काय होणार? संधी होणार. आणि संधी होऊन आपल्याला रव हा वर्ण प्राप्त होणार. तर बघा आता हा जो शब्द आहे पितृ औदार्य, हा शब्द कसा तयार होईल बघा. पित्रोदार्य. समजलं मित्रांनो? तर आपण आता बघितलं की यनादेश हा स्वरसंधीचा चौथा नियम असं आपण म्हटलेलं होतं. तो देखील आपण पूर्णपणे बघितलेला आहे. आणि इथे आपली स्वरसंधी संपलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आता पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधीबद्दल बघूया. तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला समजतंय, नाही समजत वगैरे, म्हणजे मलाही कळेल की आणखी काय मी याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. ठीक आहे, जर समजत असेल तरीही कमेंट करून नक्की कळवा. आणि
जर समजत नसेल मी सांगितलेलं तरी देखील मला कमेंटद्वारे नक्की सांगा. ठीक आहे, चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. ठीक आहे. आणि हो मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब